जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सर, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती श्री शिवाजीराजांना तिवार मानाचा मुजरा करून आपल्या सर्व शिवभक्तांचं या शिवतीर्थ रायगडावरती प्रथमतः सहर्ष स्वागत आहे. पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश चंद्रकांत गोरे. गेले 12 वर्ष झाली त्या रायगड भूमीवरती मी गाईड म्हणून एक काम करतो. माझं कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये रायगड किल्ल्यावरती 5 वेळा प्रशिक्षण करून मी रायगड जिल्हा परिषद गडावरती गाईड म्हणून एक काम करत आहे. रायगड तुम्ही याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल, पण साहेब तुम्ही माझ्यासोबत पहिल्यांदा फिरताय. रायगडाचं वरचं जे क्षेत्रफळ आहे ते 100 एकर आहे, पण जिथे गाडी पार्किंग केली ना पायथ्यापासून रायगड 1200 एकर आहे. 100 एकराचा रायगड पूर्ण बघायला 2 दिवस पुरत नाहीत. मग 1200 एकराचा रायगड बघायला किती दिवस लागतील प्रत्येकाच्या चालण्यानुसार कल्पना करावी. रायगड एक स्वतंत्र खडक आहे. याच्या चहूबाजूने पाहिलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेने वेढलेला आहे. मात्र ही सह्याद्री रायगडाला कुठे अटॅच किंवा टच नाही. गुलाबाच्या कळीसारखी या गडाची निर्मिती पाहायला भेटते. आणि या गडाला शिवकाळापासून एकच दरवाजा होता, तो म्हणजे तुम्ही सर्वांनी पायी येताना पाहिला असेल, तो म्हणजे महादरवाजा. रोपे प्रकल्प 1996 ला चालू झाला. लोक 4 मिनिटांमध्ये काही यंत्राचा वापर करून गडाच्या बॅक साईडने गडाच्या माथ्यावरती सहज येऊ लागलीत. ती गडाची पाठीमागची बाजू. रायगडाची 4 टोकं खूप महत्वाची. पूर्वेला भवानी कडा पाहतो, पश्चिमेला हिरकणीचा बुरुज, दक्षिणेला काळकाईचा खळकाणी रोपे प्रकल्प. रायगडाच्या उत्तरेला त्या भगव्या ध्वजाखाली जे टोक दिसतं का, ते रायगडाच्या उत्तरेचे टोक, ते म्हणजे टकमक टोक. पण आपण आलेल्या 2350 पायऱ्या ती किल्ल्याची समोरची बाजू. खरोखर आयुष्यात ना एकदा तरी रायगडावरती यावं, पण येताना प्रत्येक मावळ्यानं गडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने यावं. ज्या डोक्यातला घाम पायाच्या नखाला स्पर्श करतो ना, त्या इतिहासाची जाणीव सुद्धा घडवून देतो की 350 वर्षापूर्वी मराठ्याने रायगड बांधावा कसा आणि तो बांधला कसा असेल. हा जावळीचं खोरं होतं. मग जावळीचं खोरं लागू कोठे होतं? रायगडाच्या दक्षिणेला तुम्ही सर्वांनी प्रतापगड नाव ऐकलंय का? प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीपर्यंत संपूर्ण भूभाग दरी खोरं म्हणजे जावळीचं खोरं होतं. जावळी तुमची, आमची, जिजाऊंची आणि शिवबांची होती. पण मराठ्याची पहिली राजधानी वेल्हे तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातलं राजगड नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय का? किंवा पाहिलं सुद्धा असेल. राजगड किल्ल्यावरून जावळीच्या मोऱ्याने एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे, आपण दोघेही मराठी आहोत, दोघे मिळून अखंड स्वराज्य उभं करूया. पण जावळीच्या मोऱ्यांनी राजांना थेट युद्धाचं चॅलेंज केलं. ते म्हणू लागले की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण? या शेर आहे की अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही तर त्या आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही. हीच तर खरी मराठ्याची जात आहे, हीच तर खरी मराठ्याची जात आहे. छत्रपती शिवाजीराजांनी निवडक 154 सरदार घेतले. जावळी खोऱ्यावरती आक्रमण केलं. सूर्याजी काकडे यांच्या हस्ते जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ हनुमंतराव मोरे मारला गेला. पण तेथून पळ गाठणारा जावळीचा चंद्रराव मोरे या रायरीच्या डोंगरावरती मुक्कामी आला. शिवाजीराजाने रायरीला 3 महिने वेढा दिला. अखेर 15 मे 1656 ला मोऱ्यांकडून रायरीचं प्रांत राजाने जिंकलं. पण 56 ते 70 14 वर्ष रायगड बांधायला लागली. साहेब 14 वर्षामध्ये या किल्ल्यावरती बांधावं काय? या दगडामध्ये या रायगडावरती बांधल्या त्या 350 इमारती आहेत. 11 तलावाशी भव्य मोठमोठी पाहतो आणि 84 पाण्याच्या टाक्या. साहेब त्या इमारती लागणारा हा दगड गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर त्याने शक्य आहे का हो? म्हणून या गडावरती जे 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. यातून निघणारा जो दगड होता तो गडाच्या कामाला वापरला. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. पाण्याचा साठा केला, किल्ल्याचं कामकाज केलं. हे जे काही ओपन पाहतो ना, याच्यावरती पूर्वीपार छप्पर होतं. कल्पना करा छप्पर असावं काय. चौकोडी सागवणी खांब होते, बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर होतं. चौबाजूने रंगीबिरंगी पैठण्यांच्या झालरे होत्या. काव दिव्यांच्या पंत्या मशालीचा उजेड होता. परंतु 10 मे 1818 ला इंग्रज, ब्रिटिश, कर्नल प्रहतर, मेजर हॉल या ब्रिटिशाने रोपेच्या शेजारी डोंगर आहे, डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर. पोटल्याच्या डोंगरावर तोफेच्या माराने रायगड इतिहास नोंदीनुसार 11 दिवस पूर्ण जळत होता. जेवढं लाकडाचं होतं ते जळालं. आज दगडांचं आणि विटांचं पाहायला भेटतं. हे विट बांधकाम पेशव्याने तयार केलं. हे दगडी बांधकाम आपल्या राजांच्या काळात होतं. आता किल्ला पाहायला सुरुवात करूया. आपल्या नजरेसमोर जे पहिलं तलाव दिसतं का, या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. तलावाची खोली 32 फूट खोल, घेरा 184 मीटरचा आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला काशीचे गागा भट्ट आले होते. 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक सोहळा झाला आणि उरलेलं जे काही पाणी होतं ना, ते या तलावात विसर्जित केलं. याचंच नाव ठेवलं तीर्थ गंगासागर. म्हणण्याच्यात एक 4 ओळीची कविता म्हटली की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी
आणिले 7 नद्यांचं पाणी, जल हे झाले तीर्थांचे घर, नाव त्यास गंगा सागर, नाव त्यास गंगा सागर, तीर्थ गंगा सागर म्हणण्याची ओळख केली जाते. इथून जेवढा दगड काढला कामाला वापरला, पलीकडे बघा त्या कॉर्नरला दगड काढण्याची पद्धत तुम्हाला दिसून आली का? ही त्या काळात प्रामुख्याने दगड काढण्याची व्यवस्था. गडाच्या 3000 फूट उंचावरती पाण्याचे नियोजन, पण गडाच्या पायथ्याशी एप्रिल, मे आणि जूनच्या स्टार्टिंगला खूप मोठी पाण्याची टंचाई पाहायला भेटते. मात्र गडावरती 12 महिने पाणी पिण्यासाठी भेटलं जाईल. त्यातलं पहिलं तलाव दिसते ते गंगासागर. बघा हे समोरचे 2 टॉवर आहेत का, इकडे आणि पलीकडे आहे, याला सप्तमंडळे म्हणतात. त्या काळात 7 मजली उंच होते. आज पहिला आणि दुसरा मजला आहे. याच्यावरती अजून जर का 5 मजले असेल तर त्या 7व्या मजल्याची हाईट किती उंच असावी याची कल्पना करा. याला रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी, कावदिव्यांच्या पंत्या, त्याच्यामध्ये मशालीचा उजेड आणि त्याच्या 7व्या मजल्यावरती पाण्याच्या टाकीचं नियोजन असायचं. राजांच्या राण्या सायंकाळच्या वेळेला या समोरच्या स्तंभावरती निवांत हवा करण्यासाठी येऊन बसायच्या. याला राण्यांची गॅलरी सज्जा असं म्हणतात. पलीकडे होता त्याचं नाव होतं विजय. इथून आतमध्ये जो परिसर पाहणं त्या गडाचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. याला गडाचा बाल्य किल्ला म्हणून ओळखलं जातं. किल्ला किती मोठा असू द्या, जोपर्यंत दुश्मनाला किंवा शत्रूला गडाचा बाल्य किल्ला सापडत नाही तोपर्यंत शत्रूने गड जिंकला असं त्याला सांगता सुद्धा येत नव्हतं. कारण की या गडाचा महादरवाजा 500 पायऱ्या खाली पाहायला भेटला की नाही तुम्हाला सर्वांना. जर का दुश्मनाने तो गडाचा बाल्य किल्ल्यातला महादरवाजा जर का जिंकला तर दुश्मन खालूनच सांगत नव्हता की गडाचा महाराजांचा ताबा मी मिळवला नव्हे. कारण की हा बाल्य किल्ला सुद्धा 25 एकरामध्ये मोडलेला पाहायला भेटतो. राजांच्या कारकिर्दीमध्ये बाल्य किल्ल्यामध्ये राण्यांचे महल, अष्टप्रधानांचे राजवाडे, राजांचा दरबार अशी प्रमुख ठिकाणं आपल्याला आतमध्ये पाहायला भेटणार आहेत. पण जे पाहायला जाताना जो पहिला दरवाजा पाहायला भेटतो याला म्हणतात पालखी दरवाजा. महाराज आऊसाहेब शंभूराजे राजाराम महाराज यांच्या ज्या मानासन्मानाच्या पालख्या होत्या अभिमानास्पद रायगडातील याच मार्गाने जाणे करायच्या म्हणून याला पालखी दरवाजा म्हटलं जातं. 350 वर्षापूर्वीचं पालखीचा मान आताच्या लाल दिव्याची गाडी. म्हणजे त्याचं कारण एक होतं की 350 वर्षापूर्वी जे पालखीस्वार होते यांना सरकारी खर्चातून त्यांना पैसा दिला जात असायचा. तसं आज सरकारी खर्चातूनच आपला एखादा अधिकारी त्यातून फिरत असतो. राजांच्या काळात इथूनच पालख्या किल्ल्याच्या आतमध्ये जात असायच्या. जे महाराज जेव्हा घोडेस्वारने गडावरती यायचे त्या होळीच्या मैदानी यायचे, तिथे त्यांना पालखीमध्ये बसवायचं. वरील राजमार्गाने पालख्या किल्ल्याच्या आतील भागामध्ये जायच्या. पण ते पालखी उचलणारे भोई समाजातली लोक होती. यांना राहती घरं या ठिकाणावरती आपल्याला बघायला भेटतात. ही भोई समाजाची राहती घरं बघायला भेटतात. समोर इथे बघा एक छोटासा दरवाजा पाहायला भेटतो का, याला चोरदिंडी म्हणतात. जर का शत्रूने रायगडाला घेरण्याचा प्रयत्न केला तर शत्रू बसून आपला बचाव कार्य करण्यासाठी या चोरदिंडीचा वापर केला जायचा. पण जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते तोपर्यंत गनिमाने सह्याद्रीला सुद्धा पावलं लावली नव्हती. ना समुद्राकडून मराठ्यांना धोका नव्हता. त्याचं कारण होतं इंग्रजांना ज्या गोव्यातून ज्या सिंधुदुर्ग किल्ल्यापासून ज्या कच्चा माल मुंबईमध्ये आणायला लागायचा तेव्हा इथे रायगड जिल्ह्यात कुलाबा नावाचा किल्ला ऐकला असेल बघा. कुलाबा किल्ला आहे तिथे अलिबागच्या इथे. त्या कान्होजी आंग्रे तिथे आर्मर प्रमुख होते. इंग्रजांना भीती होती मराठ्यांनी जर का मनावरती घेतलं ना तर ती जहाज अरबी समुद्रातून सुद्धा फिरकून दिली जाणार. म्हणून स्वतः इंग्रज जो काही माल मटेरियल असायचा तो राजांना तिथे कान्होजी आंग्रेंकडे पाठवला जायचा. आणि मग कान्होजी आंग्रे काही सरदार घेऊन राजधानी रायगडावरती आणलं जायचं ते धान्यसाठा. म्हणजे विचार करा शिवरायांची काय दहशत होती. मग शिवरायांना जर का सेफ्टी आणि सुरक्षेसाठी या ठिकाणी या चोरदिंडीचा वापर केला जायचा. आपण आतमध्ये जाऊया आणि सर्वांनी आता राणीचा महल पाहायला सुरुवात करूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मार्गाने आलो म्हणून सर्वांनी पालखी दरवाजाचा वापर केला. जे लोक रोपवेने रायगडाच्या माथ्यावरती प्रवास करतात याच भिंतीच्या विरुद्ध बाजूला गेट आहे त्याचं नाव होतं मेणा दरवाजा. राजांच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पाहिला पॅगबंद मेण्यामध्ये बसायच्या. समोरच्या गेटने त्यांचं येणं जाणं चालायचं म्हणून त्याचं नाव होतं मेणा दरवाजा. परंतु दादा एक कल्पना करा, या दोन्ही गेटच्या मध्ये ही आडवी जी भिंत तुम्हाला दिसते का, या भिंतीला संलग्न एकाला एक लागून 6 महल आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपती शिवाजीराजांना राण्या किती होत्या कोणाला माहिती आहेत का? बरोबर 8 राण्या होत्या. आज परंपरा आहे एका राजाला 1 राणी करायला परमिशन आहे. शिवरायाने 8 लग्न का करावी त्याचं कारण होतं
की स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती. मोठमोठ्या घराण्यातल्या त्या मुली केल्या होत्या. प्रथमतः 8 राण्यांची तुम्हाला नावं ऐकवतो. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मी राणींनी पोताराणी साहेब. मी तर म्हटलं गडावती तर फक्त 6 राण्यांना 6 दालनं आहेत. मग छत्रपती शिवाजी राजांच्या 2 राण्या राहायच्या कुठे हो? तर राजांच्या पटराणी धर्मपत्नी सईबाई यांची देवआज्ञा झाली 1659 मध्ये राजगड किल्ले येथे. त्यावेळी संभाजीराजे वयाचे 2 वर्षाचे होते. आईची माया, आईचं जे प्रेम आहे ना साहेब, ते फक्त 2 वर्षापुरतं लाभलं. त्या संभाजीराजांचा जितका इतिहास ऐकावा, वाचावा, लिहावा तितका खूपच कमी आहे. वयाच्या 12 वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला होता. वयाच्या 14 वर्षी स्वराज्याला सुरुवात केली. पुढील 7 वर्ष म्हणजे वयाच्या 21व्या वर्षामध्ये 120 लढाया कधी न हरणारा एकमेव राजा ते म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. आज स्वराज्यात एकच किल्ला बनला. आज अभिमानाने सांगतो ना की शिवरायांचे महाराष्ट्रात 365 गडे किल्ले आहेत. त्यातला एक किल्ला संभाजी महाराजांनी बांधला. मुरुड जंजिऱ्याच्या बाजूला कधी गेलात ना तर कधी विचारत इथे एक पद्मदुर्ग नावाचा किल्ला तो संभाजीराजांनी स्वतः बांधलेला आहे. तिथे इंडियन नेव्हीचा आजही ते कार्यरत आर्मर चालतं. म्हणजे विचार करण्यासारखी की इंडियन नेव्ही आज गॉड ऑफ फादर म्हणून संभाजी महाराजांचा विचार केला जात आहे. पण संभाजीराजांना आयुष्य लाभलं ते फक्त 32 वर्षाचं होतं. सईबाई संभाजीराजे वयाचे 2 वर्षाचे असताना निघून गेल्या. स्वराज्यात सर्वात मोठं संकट सापडलं गेलं. संभाजी महाराज एकवटले गेले. त्यांना आईची माया, आईचं प्रेम सापडलं नाही. पण ज्या वेळेला आपल्याच लोकांनी संभाजीराजांना पकडून दिलं का तर मुबरक खान पन्हाळ्याच्या दिशेने रवाना झाला होता. आणि पन्हाळा ही स्वराज्याची उपराजधानी होती. स्वराज्याची पहिली उपराजधानी म्हणजे पन्हाळ्याची ओळख होती. ते सर्व स्वराज्याचा धान्यसाठा होता. धान्य असेल तर सैन्यावर चांगल्या पद्धतीने लढाई देऊ शकत होतं. आणि त्याच्यामुळे आणि त्या क्षणामुळे संभाजी महाराज या मुरुड जंजिऱ्याच्या पद्मदुर्गावरून निघाले होते. संगमेश्वर वळूला पहिला मुक्काम ठोकला गेला. आपल्याच लोकांनी त्यांना पकडून दिलं. त्या मुबरक खानाने संभाजीराजांना पकडलं आणि त्या बहादूर गडावरती नेलं. काटेरी साखळदंडाने जखडवलं गेलं. हे देह हल्ले ना तर अंगातून रक्ताच्या पिचोळा, कारण ते काटेरी साखळदंड अंगाला टोचत होते. मातीवरती पडलेल्या रक्ताचा आवाज सुद्धा चर्रस आवाज येत होता. औरंगजेब बादशाला सांगण्यासाठी जाणारा सरदार याला असं वाटलं की संभाजीराजांची बातमी जर का त्या औरंगजेब बादशाला सांगितली तर त्या आनंदप्रदी तो औरंगजेब बादशाला आपल्याला कोणतं तरी किताब बहाल करेल. तो आग्र्यावरून धावत निघाला, बहादूरगडावरून धावत निघाला, आग्र्यामध्ये दाखल झाला आणि तो म्हणतो हुजूर संभा को गिरफ्तार किया है मुबरक खान ने. तो औरंगजेब बादशाह म्हणतो तो पिके तो नाही आया, कारण की तेवढा विश्वास सुद्धा नव्हता. संभाजीराजांना पकडणं कोणाचाही घास नव्हता. कारण की संभाजी महाराज त्या आग्र्यामध्ये ज्यावेळी 8 वर्षाचे असताना शिवरायांसोबत गेले होते ना त्यावेळी तो औरंगजेब बादशाह म्हटला होता ए संभा, अरे हमारी वजह से आपको डर नहीं लगता है क्या. ते संभाजी महाराज त्या दरबारात म्हटले होते आम्ही त्या वाघाचे बसळे आहोत, वाघासारखेच जगणार आणि वाघासारखेच मरणार, हे म्हणणारे संभाजी महाराज होते. ज्यावेळी स्वतः आग्र्यातून औरंगजेब बादशाह बहादूरगडावरती येतो, नजरेनं पाहतो त्याच वेळी त्याचा विश्वास पडतो की खरोखर त्या संभाजीराजांना पकडलं गेलं होतं. काटेरी साखळदंडाने जखडवलं होतं. ते देह पाहिलं गेलं. पण प्रामुख्याने सांगायचं म्हणजे काय तर सर्वात महत्वाची खासियत म्हणजे ज्या वेळेला महाराजांना त्या अटी सोपवल्या गेल्या, एक हिंदू धर्म सोडावा, गडकिल्ल्यांच्या चाव्या आमच्या ताब्यात देऊन आमच्या फितरांची नावं सांगावीत. संभाजी महाराजांनी हार मानली नाही. आम्ही गद्दार नाही आहोत, स्वराज्यात गद्दारी करणार नाही आहोत, कोणाची नावं सांगितली जाणार नाहीत, हिंदू धर्म कदापि सोडला जाणार नाही आणि कोणत्याच गडकिल्ल्याच्या ज्या तुम्हाला दिल्या जाणार नाहीत. आज शेवटपर्यंतचा शब्द होता. उगवला दिवस 14वा. संभाजीराजांना पुन्हा तेच विचारलं, तेच उत्तर आली, पण हाताची पायाची नखं काढली गेली. काय वेदना झाल्या असतील त्या देहाला याची कल्पना करा तुम्ही. तरी सुद्धा संभाजी महाराज शरण येण्यास तयार नव्हते. तोंडाने भडाभड उत्तरं दिली जात होती. पण 22व्या दिवशी पुन्हा तेच विचारलं, तेच प्रत्युत्तर आलं. म्हणून तोंडातली जीभ छाटली गेली. त्या मातीवरती पडलेल्या जिभेने आभासक म्हटलं होतं. असाच उगवला दिवस तो 32वा. पुन्हा त्या देहाला तेच विचारलं गेलं, मात्र नजर झुकत नव्हती. पण डोळ्यामध्ये तापत्या सळ्या भरला गेल्या आणि देह कोसळला गेला. त्या देहाचे तुकडे तुकडे केले आणि औरंगजेब बादशाह संतापून त्या देहाला भीमेकाठी सोडून निघून चालला होता. पण स्वतःच्या दरबारामध्ये गेल्यानंतर तो स्वतःच्या बेगमला, त्याच्या स्वतःच्या बायकोला सुद्धा उत्तर देऊ शकला नव्हता. तो काय म्हणतोय, इस काफिर शिवाने
इस काफिर शिवा ने एक संबा जैसे बेटे को जन्म दिया, वो संबा जैसा बेटा हमारे घर में पैदा होता तो हम पूरे हिंदुस्तान पे राज करता। फिर हमारे चारी बेटे नालायक निकम्मे थे, म्हणून म्हटलं जातं की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापरम पितापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। महाराजांना आईची माया ही फक्त 2 वर्षापुरता लावली। राजांच्या तिसऱ्या राणीसाहेब पोता राणीसाहेब येताना तुम्हाला पाचाडगाव लागला असेल। आऊसाहेबांना 9 एकराचा वाडा, आऊसाहेबांना दम्याचा त्रास, गडाचा चढ उतार होणं शक्य नव्हतं, पाचाडगावमध्ये 9 एकराचा वाडा, बाकीच्या 6 राण्यांना 6 दालनं। हा एवढा मोठा जो महाल पाहतो हा एका राणीसाठी पाहायला भेटतो। महालात विशेष काय पाहायला भेटतं? पहिलं होतं ती राणीची सदर, म्हणजे थोडक्यात त्या राणीचा हॉल। पाठीमागे जो दुसरा बेसमेंट पाहायला भेटतो त्या राणीचा अंतापूर, म्हणजे त्या राणीचं बेडरूम। 350 वर्षापूर्वीचं इंडियन टॉयलेट सिस्टीम आणि थंड हवा करण्यासाठी खिडकी। जुन्या काळातली टॉयलेटची भांडी एकदा पाहून घ्या आणि मगच पुढील परिसर पाहायला पुढे जाऊया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जाऊन या पटकन। महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। तुम्ही सर्वांनी एक राणीचा महल पाहिला, 6 राण्यांची 6 दालनं सेम आहे। कोणत्याही दालनाचा सेम रचना तुम्हाला बघायला भेटणार आहे। काही त्या काळात मतभेद नव्हते, तर्क विचार काही नव्हतं बघा, परंतु राणीच्या महलासमोर तुटलेली जी काही जोते तुम्हाला बघायला भेटतात ना, यांना सर्वंट कॉटेज असं म्हणतात। नोकर चाकर शिपायांची घरं। राणीने आज्ञा करावी, दासीने आतमध्ये जाऊ, छोटं मोठं काम करावं, पुन्हा विश्रांतीसाठी विश्रांती कक्षेवरती बसावं। प्रत्येक राणीच्या सेपरेट एक दासी असायची आणि त्या दासीला इथे आदेश चालले जायचा। जर का राणीला भेटायचं असेल तर दासीची परमिशन घ्यावी लागायची, तरच आतमध्ये राणीला भेटता येत होतं। पण प्रामुख्याने आज आपल्याकडे येणारा कामगार सकाळी येतो, संध्याकाळी तो त्याच्या घरी परतीचा मार्ग काढतो, बरोबर आहे की नाही? पण 350 वर्षापूर्वी या रायगडावरती असणारी दासी 6 महिने रायगड सोडू शकत नव्हती, कारण गडाच्या हालचाली जर का बाहेर कळू लागल्या असत्या तर गडाला धोका पत्करावा लागला असता। म्हणून त्या प्रत्येक राणीच्या सेवेला एक दासी, त्या दासीला परमनंटली ते घर असायचे। या बाजूला तुटलेले काही 5 राजवाडे आहेत, पहिले 2 जॉईंट, त्या पलीकडे 2 सेपरेट, तो सिंगल वे। ती 2 झाडं आहेत ना, त्याच्या खालच्या बाजूला उर्वरित 3 राजवाडे, याला म्हणतात अष्टप्रधान मंडळाची वाडी। हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या 365 किल्ल्याचा कारभार रायगडावरून इथून केला जायचा। त्या काळातल्या मंत्री महोदयांची घरं होती। मग आपल्या राजांचे मंत्री कोण? मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराजीरावजी अनाजी पंत, रघुनाथ पंडित, यसाजी कंक, हे जे काही निवडक मंत्री होते त्यांना इथे राहती घर होती। म्हणजे अंतापूर कचेऱ्या टॉयलेट व्यवस्थेची जागा बघायला मिळते। समोर इथे जाळीमध्ये 2 खड्डे आणि दगडामध्ये पाहतो ना, धान्य कोठार नावाने ओळखलं जातं। दादा रायगडाला खालून वेढा घातला, गडावरती असणाऱ्या 2 ते 3 हजार लोक वस्तीला किमान 6 महिने धान्य पुरेल एवढा धान्यासाठी ते स्टोर होता। शिवाजी राजांच्या नंतर 1733 ते 1780 मध्ये पेशवे आले। या पेशव्याने याचा वापर केला होता काळ कोठडी, चोरी, लबाडी, गुन्हेगारी करणाऱ्यांना 7 दिवस इथे डांबून ठेवायचं। 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, डबल गोंत्यामध्ये बांधायचं। उत्तरेचे टोक पुढे दाखवतो टकमक टोक म्हणून टोकावरून सरळ कडेलोट केला जायचा। हायकोर्ट हाय शिक्षा होती। पण शिवाजी राजांच्या काळात या टकमक टोकावरून कधीच कोणाचा कडेलोट केला जात नव्हता। संभाजी महाराजांनी कोणाला सुट्टी दिली नव्हती। संभाजी राजांच्या काळात स्वराज्याचा पहिला कडेलोट करण्यात आला, तो म्हणजे माळ सावंतांचा। दुसरा आदेश होता अनाजी पंत, जर का रायगडावरती सापडले तर टकमक टोकावरून कडेलोट करावे, अन्य ठिकाणी सापडले तर हत्तीच्या पायदळी द्यावं। म्हणून खोपोलीच्या इथे एक पेडली नावाचं गाव आहे, तिथे हत्तीच्या पायदळी देण्यात आलं होतं। मग विचार करा, ही कोकणातील पेव कणगी, तुम्ही कोल्हापूरचं पन्हाळा पाहिलंय का? पन्हाळा पाहिले का? पन्हाळ्यावरती जमीन लेवल पासून 52 फूट उंचाची 3 कोठार आहेत। त्यांची नाव आहेत गंगा, यमुना, सरस्वती। वरून टाकायचं, मागून काढलं जायचं। इथे ओतायचं, काढताना लाकडी सिडीचा वापर करायचा। सिडीने खाली उतरायचं, धान्य गोणीमध्ये भरायचं। एमर्जन्सी धान्य जिकडे पाहिजे तिकडे धान्य पुरवठा करायचे, ते धान्य कोठा। पहिला खड्डा 22 फूट, 20 फूट, 15 फुटाचे 3 खड्डे। आता आपला राजांचा वाडा पाहायला पुढे जाऊया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। इथं बघून घ्या, इथं मग पुढे जाऊया। हॅलो दिशाला विचारा सांग तुला। अरे दिशाला विचारा सांग, नाही तर मग दुसरं। हॅलो 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 होळीच्या माळा दादा चपला नका वरती घालू। हॅलो होळीच्या माळा पुढे, होळीच्या माळा या इकडे आले।
बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हे बघा, आपण सर्व मावळे रायगडाच्या खूप अतिमहत्वाच्या आणि पवित्र जागेवरती आहात. ज्या दरवाज्यातून तुम्ही सर्वांनी आता जो प्रवास केलात, या दरवाजापासून पुढे एक प्लेन प्लास्टिक केलेली भिंत दिसते का तुम्हाला सर्वांना? याच्या मध्यंतरी आपल्याला एकाला एक लागून 4 झोतेवटे आहेत. या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजी राजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं. आपल्या महाराजांचा त्यांच्या काळातला राहता वाडा राज पॅलेस होता. तो इथे पूर्ण 2 मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता. साहेब, कल्पना करा की त्या काळातला दुतर्फी लाकडी छपराचा वाडा असेल कसा. याच्यावरती जे चौकोनी बॉक्समध्ये जे दगड दिसतात ना, यांना चौकोनी सागवणी खांब होते. बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचा छप्पर होते. चहूबाजूने रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या. टाव दिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता. आणि याच भव्य वाड्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके राजे 10 वर्ष वास्तव्याला होते. 1671 ते 1680. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या रायगडाच्या मध्ये असे काय 2 दिवस पडले गेले. एक आनंदाचा सुद्धा आणि एक दुःखाचा सुद्धा होता. साहेब, आनंदाचा दिवस म्हणजे 6 जून 1674चा राज्याभिषेक सोहळा. तो राजेशाही थाट, तो शाही पोशाख, या सर्वांचा जो साक्षीदार आहे ना, तो हा राहता वाडा होता. पण जो दिवस, जो क्षण या रायगडाच्या पदरी पडायला नको होता, तो सुद्धा पडला गेला. तो म्हणजे 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा होती. हनुमंत जयंतीचा दिवस होता. शनिवारच्या दुपारच्या 12च्या प्रहरी या महाराष्ट्राचा सूर्य मावळतीला निघाला आणि आपल्या लाडक्या राजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावर चला, रत्नागिरीवाले आले का? बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा, 350 वर्षापूर्वीचं थोडक्यात आता जे नाव ऐकलं तर स्विमिंग पूल. 350 वर्षापूर्वीची बाटप पद्धती शिवरायांची इथे पाहायला भेटते. मग शिवरायांच्या काळात इलेक्ट्रिसिटी होती का हो? की इथे ऑटोमॅटिक पाणी येणं शक्य होतं का? राजांच्या काळामध्ये जे काही कामचुकार लोक होते ना, हे कामचुकार लोकांना त्यावेळेला कावडीने पाणी ते भरावं लागायचं. राजे याच्यामध्ये आंघोळी करायचे, पुन्हा त्या आउटलेट करायचं, पाणी बाथरूम मध्ये शिफ्ट व्हायचं आणि ड्रेनेज लाईनने गडाच्या बाहेर पाणी पास केल्याची त्या काळात दूरदृष्टी आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे थोडक्यात या गडावरती असणारं थोडक्यात स्विमिंग पूल. कारण की आपल्या महाराजांची हाईट होती 5.4 इंच आणि तसंच संभाजी महाराजांची हाईट पाहिली तर 7.2 इंच. जास्त काळ संभाजी महाराज इथे राहिले नाहीत, कारण की 3 वर्ष 81 ते 83 राज्यकारभाराच्या भागामध्ये ते फक्त 3 वर्ष राज्य लाभलं गेलं. पण जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते तोपर्यंत जास्त काळ ते रायगडावरती राहिलेले नाही आहेत. ते जास्त करून पाचडगावमध्ये आऊसाहेबांच्या सोबत जास्त राहायचे खाली. त्यावेळेस शिवरायांचं स्विमिंग पूल इथे पाहायला भेटतं. पलीकडे त्यांचं स्वयंपाकघर पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला या बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तो पाहिलेला छत्रपती शिवरायांचा त्या काळातलं प्रशस्त राहता वाडा, जिथे आपण उभे आहोत, हे राजांचं त्या काळातलं स्वयंपाकघर. याला मुखपातखाना असं म्हणतात. आपल्या तळ कोकणामध्ये छोट्याशा पडव्या जशा असतात ना, त्या पडव्या इथे असायच्या बघा. या आपल्याकडे कोकणात वाईन म्हणतात याला. या काही ठिकाणी उखळ सुद्धा म्हटलं जातं, खलबत्या सुद्धा म्हणतात. हे बघा, इथे मागे सुद्धा चुली आहेत. राजांचं जेवण हे त्यांच्या निगराणीखाली, त्यांच्या नजरेसमोर इथे बनवलं जायचं. इतिहास वाचला असेल, ऐकला असेल की आपल्या राजावरती बऱ्याच वेळेस स्लो पॉइझन विषबाधा करण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे की नाही? ऐकलंय की नाही इतिहासात? आणि बाहेरून होतं का? तर घरातूनच एक दगा फटका होता. अनेकशा गोष्टी घरच्या बाहेर काढणं शक्य नव्हतं बघ. आणि त्यातून आपल्या राजाची देवाज्ञा रायगडावरती त्या राज पॅलेसमध्ये झाली. शिवाजी महाराज 20 दिवस आजारी होते. राजांच्या देहचित्र अग्नी त्यांचे चिरंजीव 2 नंबरचे राजाराम महाराजांनी न देता त्यांचे चुलत भाऊ साबाजी भोसले यांनी महाराजांच्या देहचित्र अग्नी दिलेली आहे, कारण की त्यांना राज व्हायचं होतं. पण विचार करण्यासारखी एकच गोष्ट की संभाजी राजांना यातलं काही माहित नव्हतं. हा एक षडयंत्र होतं.
आणि राजांना वाघाच्या मिश्रा दुधात भेसळ काढून पाजल्यानं राजांचं स्लो पॉयझन म्हणजे हळूहळू प्रमाणात महाराजांचं मृत्यू या रायगडावरती इथे पार पडला. हे राजांचं त्या काळातलं महत्वाचं स्वयंपाकघर होतं. इथे चुली होत्या. ही तळ कोकणातली उखळ किंवा वाईन म्हणतात. आणि छोटे छोटे दरवाजे असतात याला टहाळणे बुरुज म्हणतात. खालून येणाऱ्या शत्रूवरती पहारा देण्यासाठी त्याचा वापर होता. आता पुढे त्यांचं सचिवालय पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. फोटो मागे माहिती आहे आहेत का फोटो. चला या मग नंतर जाऊया आतमध्ये खलबतखान्यात. पहिले या इकडे माहिती ऐकू मग खलबतखान्यात जाऊया आपण. या रत्नागिरीकर पुढे या. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. यांचे घेतले काय ते जॉईंट आपल्या सोबत काय जॉईंट होतं काय खुशी नाही. आम्हाला सांगा नाही तर आमचं नाही काय नाही तुमचं काय नाही. हे बघा समोर विटांची चौकोनी बॉक्सवाली जी खोली तुम्हाला दिसते का, या खोलीचं नाव आहे टाकसाळ. छत्रपती शिवाजीराजांच्या काळात याच जागेवरती 4 करंज्या तयार होत होत्या. शिवराई, नाणी, मुद्रा, होन याच्यातले 2 कॉईन खूप महत्वाचे होते. एक म्हणजे होन हे नाणं चलन सोन्याचं होतं आणि दुसरी म्हणजे तांब्याची शिवमुद्रा. याच्यावरती लिहिण्यात आलं होतं की प्रतिपचंद्र लेखेव वर्ध विष्णू वंदिता शहा शृणो शहा शिवशा मुद्रा भद्रा राजते. याचा अर्थ असा होता की आकाशातील जो चंद्र आहे प्रतिपतेच्या चंद्र कोरेने जसा वाढत जातो, शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजांचं स्वराज्य त्या चंद्र कोरेप्रमाणे वाढणार आहे अशी शिवमुद्रा रायगडावरती त्या ठिकाणावरती बनवल्याची. म्हणजे आज 1 रुपयाच्या कॉईन वरती सत्यमेव हे जयते लिहिता ना 350 वर्षापूर्वीच्या शिवमुद्रेत तो लेख लिहिला जात होता. समोर आपल्या राजांची स्वतंत्र बाल्कनी, याला गॅलरी सज्जा म्हणतात. ही बाल्कनी त्या काळामध्ये 5 मजली उंच होती. आज तो पहिला मजला आहे. याच्यावरती अजून जर का 4 मजले असेल तर त्या 5व्या मजल्याची हाईट किती उंच असाव्याची कल्पना करा. जर का आपले महाराज याच्या 5व्या मजल्यावरती गेले तर शिवरायांना रायगडावरून 8 गडकिल्ले दिसायचे. मग 8 गडकिल्ले कोणते? पूर्वेला साहेब राजगड, तोरणा आणि लिंगाणा दिसायचा. दक्षिणेला प्रतापगड, सोनगड, चांबारगड आणि मकरंदगड दिसायचा. आणि रायगडाच्या पश्चिमेला इकडे मानगड असे 8 किल्ले शिवरायांना दर्शनात येत होते. समोर आयताकृती जो खड्डा तुम्हाला बघायला भेटलो ना साहेब, त्या कॉर्नर मध्ये बघा यल आकाराचा खड्डा आहे. 11 पायऱ्या खाली उतरतात. डाव्या हातावरती 10 बायटची खोली आहे. या खोलीचं नाव आहे गुप्त खलबतखाना. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिरूपी बहिर्जनेक. हे नाव सर्वांनी ऐकलं असेल. बहिरूपी का म्हटलं जायचं तर बसल्या जागेवरती 7 रुपये बदलायची. 18 भाषा येत होत्या. दुश्मनाच्या छावणीमध्ये जायचं, त्याच्या वेशेमध्ये त्याच्या भाषेमध्ये बोलायचं. आपल्या राजाबद्दल आणि आपल्या प्रांताबद्दल जी चर्चा, जी खलबत चालायची ना ती इथे चालायची. म्हणजे या कणाची बातमी या कणाला पोचू नये ना खलबतखान्यामध्ये चर्चा होईल. स्वराज्याचा 3रा डोळा म्हणून ओळख होती. औरंगजेब बादशाहकडे 5 लाखाची फौज होती. किती लाखाची फौज होती? पण 5 लाखाच्या फौजेवरती मात करून त्याच्या सिंहासनाच्या बाजूला बसून त्याच्या दाढीला हात लावणारे व्यक्तिमत्व म्हणजे बहिरूपी बहिर्जनेक. पण त्यांनी कधीच स्वतःच्या पत्नीला सुद्धा सांगून दिलं नाही की आपण स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख आहोत. आपल्या बसून लपेल का? सकाळी घडलेल्या संध्याकाळपर्यंत खळवाय पाहिजे. खलबतखाना, याला गुप्त खलबतखाना असं म्हणतात. आपण सर्वजण या 200 फुटावरती उभ्यात ना, हे राजांचं त्या काळातलं सचिवालय. आपल्या राजांचं जे मंत्रिमंडळ आहे, मंत्र्यांच्या हाताकडे एक सुरणीस, एक कारकून सचिव म्हणून कामकाज पाहणी करायचा. ताम्रपत्र, बखर या ज्या लिहिल्या जायच्या ना गडावरती त्या इथूनच तयार व्हायच्या. त्यावेळची सचिवालय. दप्तर व्यवस्था 10 मे 1818 जळाली आणि जळाल्यामुळे आज रायगडाचं जे काय दप्तर व्यवस्था आहे ही लिखित पद्धतीने नसून एक आधार स्तंभावरती लिहिली गेलेली आहे. त्यातलं हे समोरचं पाहायला भेटतं ते म्हणजे दप्तरखाना, म्हणजे थोडक्यात आताचं मंत्रालय. याच्या मागे बघा तो 2 मजली चौथरा दिसतो का साहेब, त्याला म्हणतात दिवाणी खास. जे छत्र दिसते त्याला म्हणतात दिवाणी आम. प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जावं साहेब. दिवाणी खास लोकसभा विधानसभेचं ठिकाण आहे. दिवाणी आम, आम जनतेचा दरबार. जिथे महाराज छत्रपती झाले ते गडाचं पवित्र ठिकाण पाहायला आपण सर्वांनी जायचंय. पण जाण्यापूर्वी साहेब ते इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का तुम्हाला सर्वांना? दिसले का? इथून रायगडाच्या पश्चिमेला गेला, पश्चिमेचं शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणीचा बुरुज. आपण जरा सावलीमध्ये जाऊया. हिरकणी कशी उतरली
पाहिजे का ताक होतं ताक कोकण सगळं ताक तशी काम करणारी माणसं काय आतमध्ये दिवसभर बसलात ना तरी थंडी लागेल पण गरम नाही होणार. आतमध्ये ना हा? नाही, कोण? रत्नागिरी जवळच तळ कोकणात गाय गोरा असतील. आले मागचे आपले सर्व चला या. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आज आपण रायगडावरती पायी मार्गाने आलात, बरोबर आहे की नाही? ज्या समोरून तुम्ही चालत असताना समोरचे गोल बुरुज पाहायला भेटेल. जाताना उतरून जाताना महादरवाजाच्या खाली गेल्यानंतर 700 पायऱ्या संपल्या की कोणत्याही स्टॉल धारकाला विचारा, समोरच 400 फुटावरती हिरकणीचा बुरुज पाहायला भेटतो. आज लोक रोपे नेताना त्या रोपेच्या ट्रॉलीमध्ये बसण्यासाठी घाबरतात, पण त्याच कड्यावरून एक हिरकणी नावाची गवळण 350 वर्षापूर्वी 1200 फूट उंचाच्या डोंगरावरून खाली उतरली होती. हिरकणीची स्टोरी ऐकले वाचले का? पिक्चर सुद्धा पाहिला असेल. एक हिरा नावाची गवळण होती, रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची. गडावर मात्र नियम होता की गडावरती नगाडे ढोल ताशे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केलं जायचं. दादा माता गडावरती होती आणि 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होतं. दरवाजे बंद होता. माये माऊली आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेनं गडावरून 500 फूट खाली उतरली. किल्ल्याच्या महादरवाजामध्ये गेली. तिथे सरदार होते चांगोजी गडकर. यांना विनंती करू लागली, माझं छोटं बाळ आहे आणि त्या बाळाचं उत्पादन गरजेचं आहे. परंतु त्या चांगोजी गडकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती. एका मराठ्याच्या नात्यानं, एका माणुसकीच्या नात्यानं तिला गडावरती आणलं. राहायचं खायची व्यवस्था तिला गडावरती केली. साहेब या मातेला राहता येईना. या गडावरती जो हवेचा वेग येईना तो तिला स्वतःच्या बाळाचा रडण्याचा ज्या कानामध्ये गुरफडत होता. शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेने हीच माऊली आपल्या बाळासाठी रायगडाच्या त्या पश्चिम कड्यावरून खाली उतरून अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घाळ झाली होती. रात्री 12च्या सुमारात हिरकणी नावाची गवळण घराच्या पायथ्याशी पोहोचली. स्वतःच्या बाळा कुशीमध्ये घेतलं, माय ममतेने हात फिरवून वाजलं. सकाळी ही बातमी राजांच्या कडे पडली की रात्री एक माता बाळासाठी रडत होती. सकाळी 5:30 वाजले. दरवाजा उघडला पण माता घरच्या दिशेने निघून नाही गेली. 2 सवंगडी गडाच्या पायथ्याशी गेले. मातेच्या मांडीवरती माय ममतेने बाळ खेळताना पाहिलं गेलं. त्या मातेला त्या बाळा पालखीत बसवलं आणि रायगडाच्या सदरेवरती आणलं. हिरकणीला विचारलं. झालेली सर्व घटना माऊलीनं सांगितली. पण शिवरायाने हिरकणीला एक प्रश्न विचारला, हिरा रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतरली तसं आताही जाऊन दाखवतोस का ग? माऊली एका रडक्या अवस्थेमध्ये एवढंच म्हणू लागली, राजा रात्री जात असताना त्या पाऊलवाटेसमोर फक्त माझं बाळ दिसतंय. आता जातो राजे दरी दिसऱ्याचं जाऊ शकत नाही. हिरोजींना सांगितलं त्वरित पश्चिमेला जा, कडा तासा तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाचं नाव काय द्याल तर त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज. हिरकणीची स्टोरी कोणासाठी उतरली होती तर फक्त आपल्या बाळासाठी. एवढं मोठं धाडस करणारी एकमेव माऊली जन्माला आली ती म्हणजे हिरकणी. राज्याभिषेक कसा झाला पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर्वांनी चपला वगैरे काढा, पहिलं दर्शन घ्या, मग आपण माहिती घेऊया. कशाला इकडेच उभे राहा ना, इथेच खाली. तो साईड पूर्ण बाकी अजून. हा बोलतोय राजवाडा झाला. ट्रेकिंगची काठीच घेऊन आलाय. डोंगर असेल, डोंगर पुरा त्यांनी हॅलो बस बस बस. हॅलो पप्पाना विचार आकार फोन लागतो का?
हॅलो आम्हाला हा हा बोला नाही नाही अजून त्यांना फोन लागत नाहीये. काय बरं रायगडावर जरा माहिती आहे, एक तर नंतर करतो मी. त्यांना समोरच्या व्यक्तीला फोन काका. वैभवनी केलाय मग हो व्हिडिओ काढले झाला ना तिथे आहोत. बहिणीला पाठवूया व्हिडिओ काढले. नाही नाही फिक्स आहे बरोबर. टिकेनची व्हिडिओ काढली. स्पीड लावा. सगळं पाठवा मग ते. हो हो हा सर. आपल्या झेंड्यावरती भरपूर आणि फोटो काढला नाही. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. आता हे बघा आपण सर्व शिवभक्त शिवतीर्थ रायगडाच्या खूप अतिमहत्वाच्या आणि पवित्र जागेवरती आता साहेब, कारण की हा राजांचा त्या काळातला दरबार होता आणि या दरबारामध्ये किमान त्या काळात 6000 लोक इथे बसायची. किती हजार? 6,000. पण शिवकाळात लाईट माईक काही प्रकार नव्हता. आपले राजे तिथून काही बोलले तर या शेवटच्या व्यक्तीला ऐकायला यायचं. तिथून कोणी काही कुजबुजलं तरी शिवरायांपर्यंत आवाज जातो, याला इको साऊंड म्हणतात. पण आज गर्दी खूप आहे त्याच्यामुळे बोललेल्याचा आवाज क्लिअर तिथपर्यंत जाऊ शकत नाही. बघा हा दरबार होता. इथं प्रथमतः इथल्या वास्तूंची ओळख करून घेऊया, कारण इथे येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने इथली धूळ इथली माती ही आपल्या कपाळी लावणं खूप महत्वाचं आहे, कारण की हा राजांचा दरबार आहे. म्हणून म्हटलं जातं की झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या न्याय मंदिरी या राज दरबारी असा राजांचा दरबार पाहतो. ज्या दरबारामध्ये आपण सर्वांना आता झुकलो या ठिकाणावरती आपल्या राजांचं पूर्वी पार 32 मन वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती. साहेब ते सिंहासन पाहता येत नाही, परंतु याची ओळख व्हावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग 1985 मध्ये या छत्राची स्थापना करतात. त्या छत्रास मेघडंबरी असं म्हणतात. आतमध्ये जी मूर्ती आहे का शिवरायांची 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी या जागेवरती ती 600 किलोची मूर्ती बसवली. ही मूर्ती हेलिकॉप्टरने किंवा रोपेने आणलेली नाही आहे. शिवभक्ताने 3 दिवसामध्ये गडावरती पायी मार्गाने गडावर मूर्ती बसवलेली आहे. या मूर्तीवरती जो फुलांचा हार दिसतोय सांगलीवरून रोज येतो. शिवप्रतिष्ठान मंडळ आहे. मंडळात 6000 कार्यकर्ते आहेत. गेले 27 वर्ष नित्य नियमाने रोजची इथे पूजा होती. रोजची हार इथे घातल्यात. बघा इथे खाली ज्या 3 खिडक्या तुम्हाला बघायला भेटतात का, या खिडक्यांच्या आतमध्ये एक दगडी चौथरा आहे जिथे आपल्या राजांचं पूर्वी पार 32 मन वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती. एका बाजूला राण्या अष्टप्रधान मंडळ बसलं होतं आणि दरबार असा 6000 लोकांनी भरलेला होता. एक आनंदाचा सोहळा, एक आनंदाची तारीख आहे 6 जून 1674. हा नेत्रदीप सोहळ्याचं पोस्टर आपल्या प्रत्येक मराठीने पाहिलं असेल. या महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीने राज्याभिषेकाचं पोस्टर पाहिलं असेल. 2 मिनिटं ते समोर नजरेसमोर आणा. तो आनंदाचा क्षण, त्या आनंदाची तारीख होती 6 जून 1674. छत्रपती शिवाजीराजे 6 जूनला पहाटे 4 वाजता उठले. रायगडावरच्या कोणत्याही दैवतांना राजे विसरले नव्हते. राजे रायगडाच्या सदरेतून निघाले. नगारखान्याच्या बाहेर बलाढ्य देहाच्या हत्तीच्या अंबारीमध्ये महाराज बसले. जगदीश्वराच्या दर्शनाला गेले. आई भवानी देवीला साकडं घातलं. गडाची गडदेवता शिरकाई मातेची राजांनी पूजा केली आणि पुन्हा महाराजा नगारखान्याच्या समोर येऊन थांबले. राजा अंबारीतून उतरले. राजांचं पहिलं पण रायगडाच्या दरबारामध्ये नगारखान्यामध्ये पडलं. राजांची आरती ओवाळली, दृष्ट काढली गेली. ज्या सदरेतून सिंहासनाकडे राजे निघाले, इथल्या 6000 लोकांनी डोक्यातले मानाचे फेटे काढले. झुकून महाराजांना मानाचा मुजरा घातला गेला. महाराज तो मुजरा स्वीकारून राजे स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले. आपल्या आऊसाहेबांना म्हणू लागले की आऊसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय, आऊसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय, आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा मंदार माझा ताना कुठेच पाहता येत नाही. आऊसाहेब लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू कुठे आहेत? नुकतेच त्या नसरीच्या खिंडीत प्रतापराव गुजर, मुरारबाजी, शिवाकाशी या वीर मावळ्यांची नावं घेत लटलटत्या पायराजे स्वराज्याच्या सिंहासनाधीश्वर झाले आणि एका गुलजुबदाराने ललकारी दिली. मी ललकारी देतो, मागून सर्वांनी मोठ्याने जय म्हणायचं की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आणि तेच आपल्या राजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्याभिषेकाची जागा साहेब, तुम्ही त्या राज्याभिषेकाच्या पोस्टर मध्ये एक लांब केसावाला इंग्रज पाहिलाय का? याचं नाव ते हेनरी ऑक्झेंटन गडावरती पायी आला होता. खूप दमला होता, थकला होता साहेब. त्यांनी या नगारखान्याच्या समोर बलाढ्य देहाचे 4 पायाचे ज्यावेळी हत्ती पाहिले, त्यांनी त्याचा तो प्रश्न स्वतःच्या रोजनिशीमध्ये लिहिला. आम्ही 2 पायाचा माणूस हा रायगड चढताना एवढा दमचाक झालो की छत्रपती शिवराय तुम्ही गडाच्या माथ्यावरती हे बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती आणले. आता 350 वर्षापूर्वी इंग्रजी बोलणारा माणूस सदरेच्या पुढे बोलावलं, डाव्या कोपऱ्यात उभं केलं, डोक्यातली व्हाईट कॅप काढली, झुकून मुद्रा घातला, प्रश्न विचारला. राजाने त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं का? मी
रायगडाच्या माथ्यावरती बलाढ्य देहाचे 4 पायाचे जे हत्ती आणले, हत्ती छोटी पिल्ल होती आणि छोटी पिल्ल पालखीत बसून गडाच्या माथ्यावरती आणली. म्हणजे लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं लहान होईल का हो? हत्तीची वाढ 3 वर्षामध्ये होते आणि गडाचं बांधकाम किती वर्ष चालू होतं? ते 14 वर्ष. हा गणिमी कावा आणि ही दूरदृष्टी होती. ही जाळी दिसते पाण्याचं कुंड, सदरेतल्या लोकांना पाणी प्यायला व्यवस्थेचं ठिकाण होतं. हा खडक मध्ये का रायगडाचं टॉप शिखर, रायगडाचं भूमिपूजन इथे केलं, त्याच्यामुळे दगड हटवला गेला नाही. या पाहतो तर माझं कुठेतरी नाव करण्यासाठी जागा द्या. शिवरायांचं सांगणं एवढंच होतं की हे स्वराज्य रयतेच आहे आणि हे रयतेसाठी सोडलेलं की स्वार्थासाठी नव्हतं. नावं तर कोणासाठी तुम्हाला जागा देण्यात येऊ शकत नाही, पण तुमचं चिन्ह कोरा की त्या चिन्हाला पण लोक व्यापार करण्यासाठी जाऊ शकतात. पण शेवटी प्रसिद्धी झाली नसेल. आणि शिवरायांनी कुठले बघा अनेक गड किल्ले पाहिले असेल, इतिहास वाचला असेल, कुठे नावं कोरलेलं ऐकलंय का? ही सर्वात महत्वाची बाब होती. तिथे आज नागापाचं एक चिन्ह आहे, नागाप्पा शेट्टी हा कर्नाटकी व्यापारी. आपल्या पिक्चरमध्ये मासे दाखवतात बाजार. जर नागाप्पा शेट्टी होता ना, तो काय म्हणला की मी बाजार कुठे बांधलेला तर माझं नाव कुठे करून द्या. बोलले कुठल्याच किल्ल्यावरून नाव कोणाचं लिहून नाही, म्हणजे प्रत्येक व्यक्ती म्हणून माझं नागाचं चिन्ह देऊ शकतो. म्हणून ते नागाप्पा शेट्टीचा पण नाव चिन्ह म्हणून